नमस्कार, माझे नाव श्रुती विभीषण मोरे. मी आता 9वी मध्ये शिकते. मी इंटरनेट क्लासेस हे 1 डिसेंबर 2023 पासून जॉईन केले होते. आता मी तुम्हाला प्रूव्ह दॅटचा ट्रिगोनोमेट्रीचा प्रॉब्लेम सोडून दाखवते. आपला क्वेश्चन असा आहे, प्रूव्ह दॅट अंडर रूट sec x plus 1 upon sec x minus 1 is equals to 1 upon cos x minus cot x. आता आपल्याला इथे आता न्यूमरेटरनी दोन्ही याला मल्टिप्लाय करून घ्यायचे. sec x plus 1 upon sec x minus 1 आणि न्यूमरेटर मल्टिप्लाय करायचे म्हणून हा न्यूमरेटर घ्यायचा. sec x plus 1 upon sec x plus 1. आता याला दोघींना मल्टिप्लाय करून घ्यायचे. आता इथे sec x plus 1 into sec x plus 1 is equals to sec x plus 1 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन ला हे दोघं मल्टिप्लाय करून घ्यायचे आणि sec square x minus 1 असं येईल, कारण इथे प्लस इंटू मायनस इज इक्वल्स टू ऑलवेज मायनस. सो नाव आपल्याला माहिती आहे की sec square x minus 1 ही आपली आयडेंटिटी आहे. त्याचा आपण आता ही वरची टर्म ॲज इट इज लिहून घ्यायची आहे. sec x plus 1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन, आता याचा आन्सर येतो tan स्क्वेअर x. आणि आपल्याला माहिती आहे की स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर हे कॅन्सल होतात. हा स्क्वेअर आणि हे स्क्वेअर रूट आपलं कॅन्सल झालं. आता आपण हे स्क्वेअर रूट बाहेर येऊन आपलं डायरेक्ट असं sec x plus 1 upon tan स्क्वेअर x असं येईल. आता आपल्याला हे दोघं बाजूला काढून घ्यायचे आणि मग त्याला डिव्हाइड करायचं आहे. sec x upon tan x आणि इथे प्लस येऊन आपण इथे प्लस घेणार. 1 upon tan x. इथे आपण दोघांना आपण आता sec x आपण असंही लिहू शकतो. 1 upon cos x हा आपला फॉर्म्युला आहे आणि tan x च्या वरती काही नाही म्हटल्यावर 1 असतो आणि इथे 1 upon tan x इज इक्वल्स टू cot x असतो. सो आपण इथे cot x लिहून घेऊया. इथे प्लस आपण इथे मागे बघितल्याप्रमाणे 1 upon tan x इज इक्वल्स टू cot x असतो. सेम तसं इथे आहे, मग आपण इथे cot x लिहून घेऊया. मग इथे आपण इथं 1 upon cos x ॲज इट इज आणि येथे आता cot x आपण हा cos x आपण sin x असं लिहू शकतो. हा आपला फॉर्म्युला आहे, cos x अपॉन sin x आणि हे प्लस cot x ॲज इट इज तसंच लिहून घ्यायचं आहे. आणि इथे cos x गेट्स कॅन्सल. नाव 1 अपॉन sin x प्लस cot x. आपण 1 अपॉन sin x चा cos x लिहू शकतो प्लस cot x. आता हे आपलं आन्सर आणि RHS बघितल्यावर थोडं डिफरन्स वाटतोय आणि हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे cos x प्लस cot x इज इक्वल्स टू 1 अपॉन cos x मायनस cot x. सो इथे आपण आन्सर लिहून घेऊया. 1 अपॉन cos x मायनस cot x. सो नाव आपल्याकडे आपली आपण RHS टू RHS आपली ही RHS आलेली आहे. सो आता आपली RHS इज इक्वल्स टू 1 अपॉन cos x मायनस cot x ही आपली इथे आपण बघू शकतो की ही आपली RHS इथे आलेली आहे. सो आपला हा प्रॉब्लेम प्रूव्ह झालेला आहे की अंडर रूट sec x plus 1 upon sec x minus 1 is equals to 1 upon cos x minus cot x. So, thank you.